हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. हाऊ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? तर जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला कनेक्ट झालेत, सो ऑल ऑफ यू आर मोस्ट वेलकम इन दिस क्लास. या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. या आधीच्या क्लासमध्ये इन द लास्ट क्लास वी टॉक अबाउट कॅन अँड कुड. कॅन अँड कुड विषयी आजच्या क्लासमध्ये आपण बोलत होतो. आज आपण न्यू मॉडेल वर्ब या ठिकाणी सुरू करणार आहोत. तो म्हणजेच कोणता? तर शुड. आणि शुडचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? शुड म्हणजे पाहिजे. आपण म्हणत नाही का मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. दॅट शुड. त्या ठिकाणी माहिती का दॅटचा यूज, त्या ठिकाणी शूडचा यूज करतात. दॅट शूड, त्याला शूड म्हणतात. तर बघा याच्यावर तुम्हाला काही स्ट्रक्चर मी लिहून देतो आणि त्याच्यावर फॉर एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. आज आपण 3-4 फॉर स्ट्रक्चर घेऊ आणि त्याच्यावर फॉर एक्झाम्पल घेऊ. तर बघा सुरुवात करू आपण स्ट्रक्चरला. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. तर बघा स्ट्रक्चरची सुरुवात सब्जेक्ट प्लस या ठिकाणी आपण कुड घेत होतो पहिले, आता आपण शूड घेणार. ठीक आहे. तर शूड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दिस इज स्ट्रक्चर. हे आपलं स्ट्रक्चर आहे बघा. दिस इज स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे. आता याच्यावर आपण काही फॉर एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलात? इंग्लिश शिकण्यासाठी, बरोबर आहे. तर मग इंग्लिश शिकायची जर असेल तुम्हाला तर तुम्ही काय केलं पाहिजे? इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपल्याला हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? यू शुड स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? यू शुड स्पीक इन इंग्लिश. तुम्हाला कोणाला म्हणायचं असेल की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे तर कसं म्हणायचं? यू शुड स्पीक इन इंग्लिश. यू शुड स्पीक इन इंग्लिश. यू शुड स्पीक इन इंग्लिश. स्पीक इन इंग्लिश. यू शुड स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय बघा, तुम्ही तुमची चुकी मान्य केली पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही तुमची चुकी मान्य केली पाहिजे असं मला तुम्हाला म्हणायचंय. तर मी कसं म्हणेल इंग्लिशमध्ये बघा, यू शुड ऍक्सेप्ट युअर मिस्टेक. तुम्ही तुमची चुकी मान्य केली पाहिजे. स्वीकारली पाहिजे, मान्य केली पाहिजे, एकच आहे. तर कसं म्हणायचं बघा इंग्लिशमध्ये? यू शुड ऍक्सेप्ट युअर मिस्टेक. ऍक्सेप्ट युअर मिस्टेक. तुम्ही तुमची चुकी मान्य केली पाहिजे. याचा अर्थ काय? तुम्ही तुमची चुकी मान्य केली पाहिजे. आता मला म्हणायचं किंवा तुम्हाला म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं माहिती का? समजा तुम्ही ते मान्य केलं पाहिजे, तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. आपण म्हणतो एखाद्याची काही चुकी झाली असेल, तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा? यू शुड ऍक्सेप्ट इट. यू शुड ऍक्सेप्ट इट. काय त्या ठिकाणी बघा, यू शुड ऍक्सेप्ट इट. यू शुड ऍक्सेप्ट इट. तुम्ही ते मान्य केलं पाहिजे अशा पद्धतीने. आणि आता आपल्या चॅनलवर जे पण विद्यार्थी असतील या ठिकाणी ते 18+ असतील, बरोबर आहे. मग मला म्हणायचंय तुम्ही सर्वांनी पैसे कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही पैसे कमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी कसं म्हणेन इंग्लिशमध्ये? प्रयत्न नाही केला पाहिजे, तुम्ही पैसे कमवले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पैसे कमवले पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? तुम्ही पैसे कमवले पाहिजे. यू शुड अर्न मनी. तुम्ही पैसे कमवले पाहिजे. यू शुड अर्न मनी. यू शुड अर्न मनी. तुम्ही पैसे कमवले पाहिजे. आणि जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर तुम्ही कसे कमवणार पैसे? एक तर तुम्हाला जॉब करावा लागेल किंवा बिझनेस करावा लागेल. आता मला म्हणायचं तुम्हाला, तुम्ही बिझनेस केला पाहिजे. तुम्ही बिझनेस सुरू केला पाहिजे. तर मी कसं म्हणेल इंग्लिशमध्ये बघा, यू शुड स्टार्ट अ बिझनेस. तुम्ही बिझनेस सुरू केला पाहिजे. यू शुड स्टार्ट अ बिझनेस. तुम्ही जॉब केला पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? यू शुड डू बिझनेस. म्हणू शकता किंवा यू शुड बिझनेस असं पण म्हणू शकता. तुम्ही बिझनेस नाही, तुम्ही जॉब केला पाहिजे. यू शुड जॉब. तुम्ही जॉब केला पाहिजे. ठीक आहे. यू शुड जॉब. या ठिकाणी तुम्ही डू पण टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं. याचा अर्थ तोच, तुम्ही जॉब केला पाहिजे. यू शुड जॉब, यू शुड डू जॉब असं म्हणू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे तुम्ही इंग्लिश शिकली पाहिजे. तुम्ही इंग्लिश शिकली पाहिजे, तुम्ही इंग्रजी शिकली पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? यू शुड लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकले पाहिजे. यू शुड लर्न इंग्लिश. यू शुड लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्रजी शिकले पाहिजे अशा पद्धतीने. आता बघा फॉर एक्झाम्पल जे जवान मुलं असतात त्यांनी काय केलं पाहिजे? वर्कआउट केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. तर तेच तुम्हाला म्हणायचंय मला इंग्लिशमध्ये की तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आणि रिअलिटी तुम्हाला खरंच आहे, तुम्ही रिअल मध्ये व्यायाम केला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज. तुम्ही व्यायाम केला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज. तुम्ही व्यायाम केला पाहिजे. यू शुड एक्सरसाइज. तुम्ही व्यायाम केला पाहिजे. याचा अर्थ काय? तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आता काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ. इकडे
आता बघा फॉर एक्झाम्पल, जे मुलं असतात ना, आजकालची मुलं काय करतात माहिती का, काही मुलं करतात म्हणा, आई वडिलांची रिस्पेक्ट करतात, पण रिस्पेक्ट करायला पाहिजे. माझं म्हणणं काय, रिस्पेक्ट, आई वडिलांची रिस्पेक्ट करायला पाहिजे. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तुम्ही पालकांची, तुम्ही तुमच्या पालकांची रिस्पेक्ट केली पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. तुम्ही पालकांचा आदर केला पाहिजे. तुम्ही पालकांचा आदर केला पाहिजे. पालक म्हणजे कोण, आई वडील. तुम्ही पालकांचा आदर केला पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. यू शुड यू शुड यू शुड रिस्पेक्ट यू शुड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. युअर पॅरेंट्स. तुम्ही पालकांचा आदर केला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही पालकांचा आदर तर केलाच पाहिजे, पण जे तुमच्या सोबत असतात, व्यवहारात असतात, म्हणजे जे बोलण्या चालण्यात असतात, त्यांचा पण आदर केला पाहिजे. तर कसं म्हणा, तुम्ही दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट अदर्स. यू शुड रिस्पेक्ट अदर्स. यू शुड रिस्पेक्ट अदर्स. रिस्पेक्ट अदर्स. तुम्ही दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. ठीक आहे. आता हे सेंटेन्स तुम्हाला काही सेंटेन्स मी या ठिकाणी लिहून दिले. आता आपण दुसरं स्ट्रक्चर बघू. ठीक आहे. तर स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे दुसरं, त्यामध्ये काही एवढं अवघड नाही आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सब्जेक्ट प्लस शुड प्लस असं नाही लिहून देत. आता काय झालं, एक सेंटेन्स आणि त्याच्या पुढे V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कसं तुम्हाला जास्त स्ट्रक्चर असं लक्षात ठेवायचं काम नाही पडलं पाहिजे. सिंपल केलं पाहिजे, तुम्हाला एकदम सोपं झालं पाहिजे ते एकदम बोलायला. तर बघा स्ट्रक्चरच आहे म्हणते. तर बघा यू शुड try to plus V1 plus object. This is structure. हे स्ट्रक्चर आहे बघा आपलं, एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. यू शुड ट्राय टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे स्ट्रक्चर. याचं काय करायचं तुम्हाला माहिती का, सुरुवातीला हे जे वाक्य आहे पहिला यू शुड ट्राय टू, याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस म्हणजे काय, कमीत कमी 10 ते 15 वेळेस तुम्हाला म्हणायचं यू शुड ट्राय टू, 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 असं तुम्हाला 10 ते 15 वेळेस म्हणायचं. त्यामुळे काय होतं माहिती का, तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्स क्रिएट करणं सोपं जातं, बनवणं एकदम सोपं जातं. तर बघा आता मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल, तुम्ही माहिती का, तुम्ही माझी समस्या समजून घेतली पाहिजे. तुम्ही माझी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माझी समस्या समजून घेण्याची प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माझी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी कसं म्हणेल इंग्लिशमध्ये बघा, यू शुड ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. यू शुड ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. तुम्ही माझ्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे, रियालिटी. तुम्ही माझी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही कोणाला म्हणू शकता, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला, यू शुड ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. तुम्ही माझी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, तुम्ही तुमच्या पालकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तुमच्या पालकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, कारण काही जे मुलं असतात ना, ते ऐकत नसतात आई वडिलांचं. मग आपण सांगायचं एखाद्या मित्राला किंवा तसं ऐकून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या समस्या असतील काही, ऐकून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पालकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, यू शुड ट्राय टू अंडरस्टँड. यू शुड ट्राय टू अंडरस्टँड your parents problem. कसं म्हणता येईल, your parents problem. तुम्ही तुमच्या पालकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने आता काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू. हे पूर्णच मी आता याला पुसून घेतो, त्यानंतर म्हणजे आपल्याला अजून 2 स्ट्रक्चर बघणे आणि त्याच्यावर काही एक्झाम्पल बघणे. ठीक आहे. याला लिहून घ्यायचं. आता हे सर्व पुसून घेतो मी. पुसण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, वाईप करणे. ठीक आहे. वाईप म्हणजे पुसणे. वाईफ नाही, वाईफ म्हणजे बायको. वाईफ नाही, वाईप, WIP. ठीक आहे. वाईप म्हणजे पुसणे. तुम्ही प्रॅक्टिस करताय मित्रांनो, पण कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. डुईंग प्रॅक्टिस, कीप डुईंग प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. जो प्रॅक्टिस करेल तोच इंग्लिश बोलेल, अदरवाईज कोणी पण इंग्लिश नाही बोलू शकत. ठीक आहे. याला पण खोडून टाकतो. ठीक आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल,
यू शुड ट्राय टू, हा तुम्हाला आहे ना बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू शुड ट्राय टू. स्ट्रक्चर लिहून देऊ का परत या ठिकाणी? स्ट्रक्चर लिहून देऊ तुम्हाला. बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल होतं त्याच्यावर, कारण की एक्झाम्पल्स समजले पाहिजे ना, त्यामुळे यू शुड ट्राय टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं स्ट्रक्चर तिकडे लिहिलं होतं मी. बघा आता याच्यावर एक्झाम्पल, तुम्ही इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर कसं म्हणतात इंग्लिशमध्ये? बघा, यू शुड ट्राय टू लर्न इंग्लिश. यू शुड ट्राय टू लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू शुड ट्राय टू लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं, तुम्ही बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? यू शुड ट्राय टू स्टार्ट बिझनेस. तुम्ही बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू शुड ट्राय टू स्टार्ट बिझनेस. तुम्ही बिझनेस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? बघा, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू शुड ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. यू शुड ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू शुड ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने सेंटेन्स क्रिएट करायचे. आता आपण म्हणजे दुसरं स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. स्ट्रक्चर नाही ते स्ट्रक्चर असंच या पद्धतीनेच लिहून देतो. ते सब्जेक्ट प्लस तसं न लिहिता आपण या पद्धतीनेच लिहू. ठीक आहे. तर बघा स्ट्रक्चर, यू शुड प्लस नाही टाकलं तरी चालते या ठिकाणी. यू शुड स्टार्ट, या ठिकाणी यू शुड स्टॉप प्लस V4 तुम्हाला माहिती का? V4 म्हणजे माहिती का? वर्बचा चौथा फॉर्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर गो असेल, जर गो मध्ये आपण ING प्लस केलं त्या ठिकाणी काय होतं? V4. त्याला म्हणतात V4. म्हणजे असं बघा, फॉर एक्झाम्पल हे गो आहे ना, त्याला ING लावला आपण तर काय होते? गोईंग होते. गोईंगचा अर्थ काय? जाणे. याला म्हणतात V4. दिस इज V4. ओके. आता त्याच्यावर आपण एक दोन एक्झाम्पल बघू. प्रत्येक स्ट्रक्चर आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता मला म्हणायचंय, काही मुलं असतात, काही तुमचे मित्र असू शकतात, काही कोणाचे मित्र असू शकतात. तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी सल्ला द्यायची, ठीक आहे, तुम्हाला सांगायचा सल्ला द्यायचा आहे की बाबा माहिती का, एखादा मित्र असेल तो दारू पित असेल, तुम्हाला म्हणायचंय दारू पिणं बंद केली पाहिजे. तू दारू पिणं बंद केली पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? तू दारू पिणं बंद केली पाहिजे किंवा तुम्ही दारू पिणं बंद केली पाहिजे. तर बघा कसं म्हणायचं? यू शुड स्टॉप असं 10 वेळेस म्हणायचं. याला 10 वेळेस म्हणा. यू शुड स्टॉप. तुम्ही दारू पिणं बंद केली पाहिजे. तर बघा कसं म्हणायचं? यू शुड स्टॉप ड्रिंकिंग अल्कोहोल. तुम्ही दारू पिणं बंद केली पाहिजे. यू शुड स्टॉप ड्रिंकिंग अल्कोहोल. काही जण सिगरेट पितात, त्यांनाच म्हणायचे कामी पडतात. हे सेंटेन्स कुठे कामी पडतात? त्या ठिकाणी कामी पडतात. एखादा विद्यार्थी कसा, एखादा व्यक्ती, एखादा मुलगा कोणी असो, तो काय करतो? सिगरेट ओढत असतो, सिगरेट पित असतात. तर त्याला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बस तुम्ही सिगरेट ओढणं, स्मोकिंग करणं बंद केलं पाहिजे. बरोबर आहे. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? बघा, यू शुड स्टॉप स्मोकिंग. तुम्ही स्मोकिंग करणं बंद केलं पाहिजे याच पद्धतीने. आता या ठिकाणी माहिती का, स्टॉपच्या ऐवजी माहिती का आपण कोणता यूज करणार आहे? स्टार्टचा यूज करणार आहे. कोणत्या? या ठिकाणी बाकी तेच राहील. यू शुड स्टार्ट प्लस V4. या ठिकाणी माहिती का आपण दुसरं स्ट्रक्चर न लिहिता या ठिकाणी माहिती का स्टॉपच्या ऐवजी स्टार्टचा यूज करणार आहोत. कशाचा यूज करणार आहोत आपण? स्टार्टचा. ठीक आहे. आता या ठिकाणी स्ट्रक्चर नाही लिहायचं आपण. यू शुड स्टार्ट प्लस V4. ठीक आहे. आता बघा याच्यावर स्ट्रक्चर बघा. या ठिकाणी सेंटेन्स देते लिहून तुम्हाला. ब्ल्यू पेन न लिहितो. तर बघा आता मला असं म्हणायचंय, तुम्ही माहिती का जबाबदारी स्वीकारणं सुरू केली पाहिजे. आता माहिती का, कारण माहिती का बरेचसे विद्यार्थी त्यांनी काय समजले की त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
म्हणजे आता ते मोठे झालेत, बरोबर आहे, पैसे कमवणं सुरू केले पाहिजे, त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तर आपण कसं म्हणणार, यू शुड टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, यू शुड स्टार्ट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुम्ही ना जबाबदारी घेणं सुरू केलं पाहिजे, बरोबर आहे, जबाबदारी घेणं सुरू केलं पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण बघा, यू शुड स्टार्ट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. यू शुड स्टार्ट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेणे सुरू केली पाहिजे, यू शुड स्टार्ट टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच पद्धतीने माहिती आहे का, तुम्ही माहिती आहे का, इंग्लिश शिकण्याचं तुम्ही नाही, बिझनेस करणे सुरू केलं पाहिजे. या ठिकाणी काहीतरी करण्याचं काम होते, बरोबर आहे. आता बिझनेस करण्याचं काम होतंय, म्हणजे सुरू करण्याचं काम केलं पाहिजे, बिझनेस करण्याचं काम केलं पाहिजे, म्हणजे व्यवसाय करण्याचं काम तुम्ही सुरू केलं पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, यू शुड स्टार्ट डुईंग बिझनेस. यू शुड स्टार्ट डुईंग अ बिझनेस. तुम्ही बिझनेस करणे सुरू केलं पाहिजे, व्यवसाय करणे सुरू केलं पाहिजे. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, यू शुड स्टार्ट डुईंग अ बिझनेस. तुम्ही व्यवसाय करणं सुरू केलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही पैसे कमवणं सुरू केलं पाहिजे. तर कसं म्हणणार या ठिकाणी बघा, यू शुड स्टार्ट अर्निंग मनी. या ठिकाणी काय पहिले काय अर्न येतो, आता या ठिकाणी काय अर्निंग, कारण पैसे कमवणं सुरू केलं पाहिजे. यू शुड स्टार्ट अर्निंग मनी. तुम्ही पैसे कमवणं सुरू केलं पाहिजे. काही एखादा विद्यार्थी असतो तो कॉलेजला वगैरे जात नाही, तर मग त्यांना कॉलेजला जायला पाहिजे, कॉलेजला जाणं सुरू केलं पाहिजे. त्यांना वाटतं की कॉलेजला जाता तरी पास होईल, असं काही जणांचं असतं. काही असतात कॉलेज की त्या ठिकाणी कॉलेजला जाता पास करायला, पण कॉलेजला जायला पाहिजे, थोडं ज्ञान येतं आपल्याला, बरोबर आहे. किंवा तर मला म्हणायचं कॉलेजला तुम्ही जाणं सुरू केलं पाहिजे, कॉलेजमध्ये जाणं सुरू केलं पाहिजे. तर कसं म्हणणार बघा, यू शुड स्टार्ट गोइंग टू कॉलेज. तुम्ही कॉलेजमध्ये जाणं सुरू केलं पाहिजे, यू शुड स्टार्ट गोइंग टू कॉलेज. अशा पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये जाणं सुरू केलं पाहिजे. तर कसं म्हणणार तुम्ही या ठिकाणी, यू शुड स्टार्ट गोइंग टू मार्केट. तुम्ही मार्केटमध्ये जाणं सुरू केलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. हे सर्व सेंटेन्स मी आतापर्यंत तुम्हाला जे लिहून दिले, ते सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आणि प्रॅक्टिस करत राहायची. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.